हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? गुड, बड़ा गुड, बहुत बेहतरीन होना भी चाहिए। देखो, सबसे मेन चीज शुरुआत में ही आज की ये शुरुआत, मतलब बोल सकते हो कि सफर स्टार्ट करने से पहले आप सभी का तहे दिल से बच्चा मैं वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। और कहीं ना कहीं एक बेहतर आगाज, एक बेहतर शुरुआत पढ़ाई की नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से हम लोगों ने शुरुआत कर चुके हैं। तो उसी का सिलसिला, रोज रात को 8 बजे हम लोग जो मिलते हैं और कुछ ना कुछ बेहतरीन तरीके से जो भी चीज हम लोगों ने अपने ऐप के थ्रू या अपने क्लास के थ्रू जो पढ़ी हुई रहती है, उसके कुछ वेराइटीज ऑफ एग्जाम्पल्स हम लोग जज करते हैं, है ना। तो वही कारवा और वही सिलसिला कहीं ना कहीं हम लोग आज भी शुरुआत कर रहे हैं। तो चलो, साथ चाहूंगा आप सभी का, बस एक दुआ करना चाहूंगा आपके तरफ से कि यार प्लीज, अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट थोड़ा बहुत भी आपको अच्छा लगे तो हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। और जिन्होंने ऑलरेडी चैनल को सब्सक्राइब कर चुके हैं उन्हें तहे दिल से शुक्रिया। तो देखो बच्चा, पहला सवाल आपके सामने है। 7च्या 9 गुणितांची बेरीज किती बनते? अरे यार भगवान, 7च्या म्हणजे 7चे पहिले 9 जे राहतात, म्हणजे 7 1 7, 7 2 14, ये तो क्या ऐसे करते बैठेंगे क्या हम लोग? 7 9 जा डायरेक्ट 63 तक ऐसे क्या करते बैठेंगे एडिशन? नहीं, ऐसा टाइम पास हम करते बैठेंगे नहीं। तो फिर हम लोग क्या करेंगे? इसका मैंने एक ट्रिक बताया था आप लोगों को, बताओ। देखो बड़ा, इसके दो टेक्निक मैं बताऊंगा आपको, दो मेथड बताऊंगा। पहली मेथड मैंने आप लोगों को बता के हो चुका है, क्या कि 7 लिखना और इनटू में 9 तक बोला है ना, तो 1 से लेकर 9 तक एडिशन करना। मतलब 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस 6 प्लस 7 प्लस 8 प्लस 9, 9 तक ही करना। अगर उसने 10 तक बोला रहता तो 10 तक आप एडिशन करते हैं, है ना। तो इन सभी की आप अगर सपोज एडिशन करोगे बड़ा, तो इसमें एक चीज ध्यान देना कि 1 प्लस 2 मतलब होता है 3, 3 और 6 होता है 4, और 5 और 6 और 7 और 8 और 9 45 हो जाएंगे। कितने हो जाएंगे? 45। और इनका मल्टीपल करोगे आप 45 इंटू 7, 7 5 जा 35, 7 4 जा 28 प्लस 3 31, मतलब 315 आपका आंसर हो गया। मानते हो इस बात को? ये तो एक मेथड हो गई बड़ा इस चीज को सॉल्व करने की, ठीक है। अब हम लोग सेकंड मेथड देखते हैं, महा इजी। ये तो फटाक से डायरेक्ट एडिशन, मतलब अपना आंसर आ जाएगा, देख लो फटाक से। तो देखो, इसमें थोड़ा सा ध्यान देना मैं क्या बोल रहा हूं। अच्छा, किसके बारे में चाहिए? 7 के बारे में। अच्छा, कहां तक चाहिए? तो 9 तक चाहिए। तो क्या करना, इनटू 9 के सामने कौन सा नंबर रहता है? 10। तो वो 10 से मल्टीपल कर देना, डिवाइड बाय 2 कर देना, खत्म। आपका आंसर आपके सामने रेडी रहेगा। और देखो बच्चा कैसे, तो 2 1 जा 2, 2 5 जा 10, और 7 इंटू 9 इंटू 5 विच इज क्या होगा? 7 इंटू 45। फिर से आप मल्टीपल करके देखना, 315 आपके सामने आंसर रेडी रहेगा। क्या ये बात क्लियर हुआ? मैंने क्या कहा बच्चा? जिसके बारे में बोला जाता है वो, इनटू जहां तक बोला जाता है वो, और जहां तक बोला गया है उसके एक और कदम सामने जाना। मतलब 9 के सामने कौन? 10 बटे में 2 कर देना। 2 कितना था? 5 जा 9 5 जा 45 इंटू 7, 315 आपका आंसर। क्या ये बात क्लियर हुई? तो इसी बात पे बच्चा वीडियो को लाइक जरूर कर देना, और कोई नए बच्चे देख रहे होंगे तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा। नेक्स्ट सवाल आपके सामने। तो देखो बच्चा, नेक्स्ट सवाल है आपके सामने। 7 का पावर 45 च्या एकक स्थानी कुठला अंक ये असणार किंवा येणार? बाप 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 बाप, म्हणजे का 7 ला का 45 वेळा गुणाकार करत बसून का आम्ही? इतना टाइम पर भाई हो गया, मरने वाला काम है भाई, सच बता रहा। नहीं तो कर भी लिए तो भाई इसको कम से कम पूरा नवोदय का समय लग जाएगा, पूरा का पूरा नवोदय का समय। समझ रहे बात को? हमें वैसा करना नहीं है। तो क्या करना, जब भी कभी पावर बहुत बड़े हो, पावर म्हणजे घातांक, आपण घेणार आहोत हा घातांक रिगार्डिंग पण चॅप्टर आपला राहणार आहे, तेव्हा मी हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला सांगणारच आहे। पण आता हा प्रश्न आला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा केव्हा कुठल्याही संख्येच्या वरची संख्या जेव्हा मोठी असते, तेव्हा त्या संख्याला बाळा नेहमी लक्षात ठेवायचं, 4 ने भागाकार करणे हा नेहमी लक्षात घ्या। हा केव्हा एकक स्थान काढण्यासाठी पद्धत सांगतोय मी तुम्हाला, ठीक है। यूनिट प्लेस मतलब वंस प्लेस आप कैसे किसी भी नंबर का निकालोगे जब उसका पावर बहुत बड़े बड़े नंबर हो, उस समय पे ये बात करना, ठीक है। तो देखो क्या कीजिएगा, 4 से डिवाइड कीजिए, तो 4 1 जा 4 हो जाएगा। फिर बचा क्या?
4 1 जा 4, तो नीचे क्या बचा 1। मतलब रिमाइंडर ज्याला तुम्ही बाकी म्हणता, काकी नाही, नाही तर काकी म्हणाल, ते नाही रे भाऊ, रिमाइंडर, जो भी रिमाइंडर बचा है, जिसका पावर पूछा था, किसका पावर पूछा था, 7 का पावर पूछा था, तो इसके सिर के ऊपर क्या रख देना, जो भी बाकी बचा है वो। और 7 का पावर 1 होना मतलब क्या, कितने बार 7 मल्टीपल होगा, एक ही बार ना, मतलब 7 ही रहेगा युनिट प्लेस में। तो तुमचं उत्तर काय डी। जर इथे 2 आला असता ना बाळा, इथे 2 बाकी, हे जे तुमची काकी 2 आली असती ना, तर 7च्या डोक्यावर तुम्ही 2 ठेवल्या असतात, 7 म्हणा किंवा 6 जे काही असेल ते, तर मग याचं काय राहिलं असतं, 7चा स्क्वेअर किती असते 49, तर एकक स्थानी काय आलं असतं 9, पण तसं आहेच नाही, आपल्याकडे बाकी 2 राहिलेच नाही, आपल्याकडे बाकी एकच राहील। तर याचे नियम हे जे मी तुम्हाला बोललो आहे ना बाळा, ते पद्धतशीर तुम्ही स्वतःच्या नोट्सच्या स्वरूपामध्ये लिहून ठेवून द्या। ओके, जब भी कभी हमें बड़े नंबर के फॉर्म में अगर सपोज पावर दिया है, तो उसे 4 से पहले डिवाइड करना, जो भी रिमेनिंग नंबर बचेगा म्हणजे बाकी जे काही उरणार, त्याला ज्या संख्याबद्दल तुम्हाला विचारलं होतं त्याच्या डोक्यावर ठेवणे, आणि त्याचा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर करणे, क्यूब असेल तर क्यूब करणे, नाही तर काहीच नसेल तर काहीच नाही करणे, ठीक है, आणि तुमचं एकक स्थान मिळवणे। कोई डाउट? तो चलो नेक्स्ट सवाल की तरफ जाएंगे। देखो ये सवाल काय म्हणतो रे बाळा, की 4 नाही 41,000 41,000 1 से 16 मध्ये काय बेरीज केलं पाहिजे की येणारी संख्या 8 ने विभाजित होणार, असा प्रश्न आहे। तर 4 1 1 1 6 ला आता काय आम्ही दिमाग खराब भागच देऊन पाहून का, प्रत्येक संख्याला भाग नाही द्यायचा, आपल्याला 8 ची कसोटी माहित आहे ना, 8 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, की शेवटचे 3 अंक जर 8 ने भाग गेले तर समजून जायचं जातोय, नाही गेलं तर समजून जायचं जितकं कमी आहे, म्हणजे बघा आता सांगतो तुम्हाला बघा, तर 1 से 16 ला काय करा 8 ने भाग, तर 8 1 बाळा 8 होतो, इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आता 11 मधून 8 गेलं किती, तर 3, आणि मग हे खाली घेतो आपण 36, बरोबर आहे। आता मला सांग 8 किती जा 36 तर होत नाही, तर 8 चौक किती बाळा 32, किती उरलं रे 4। आता समोर जाऊ शकतो का मी, जाणार तर पॉइंट घ्यावा लागेल, तर मला इथं सांग, इथे जर 4 नसता राहिला तर हा परिपूर्णपणे भाग गेला असता की नसता गेला, बरोबर आहे, मान्य कराल? तर काय करायचं, या दिलेल्या संख्यामध्ये जे काही संख्या इथे बाकी, जे तुमची काकी आहे, काकी नाही बाकी, जे काही बाकी, जे काही तुम्ही रिमाइंडर म्हणता ना, जे काही उरलाय तीच संख्या जबाबदार आहे त्या परिपूर्ण संख्येला बेरीज केला असता भाग देण्यासाठी, समजलं? म्हणजे 4 उरलं ना बाळा, तर तुम्ही काय म्हणतोय तो काय बेरीज केलं पाहिजे, जे बाकी उरलाय तेच बेरीज केलं पाहिजे, म्हणजे काय तर 4 उत्तर। समझ का? चुटकी भर सिंदूर वाला काम रहता है, मैं सच बता रहा, बस उसका बेसिक जैसे बुनियादी तौर पे हम लोग अपने मॉर्निंग के क्लास में जैसे करते हैं, उस हिसाब से अगर सपोज आपने उस पहलू का इस्तेमाल करना सीख गए ना बड़ा, ये सारे के सारे एग्जाम्पल आपको मैं बोल रहा हूँ ना, पल भर में आप इजीली उसको सॉल्व कर लोगे, इतना तय है। लेकिन वो सारे बेसिक आपने बिल्कुल बेहतर तरीके से करना चाहिए, ये सबसे इंपॉर्टेंट रोल रहेगा। ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाएंगे। टिडिंग टिंग, देखो बच्चा सवाल काय म्हणतोय रे, 74 ला 74 ला 2 हिस्स्यामध्ये विभाजित करा म्हणतोय, जेणेकरून एका भागाच्या 5 पट आणि दुसऱ्या भागाच्या 11 पट दोन्ही 454च्या समान राहणार। बाप रे, बघा सगळा खेळ प्रश्न समजण्याचा आहे। 74 ला 2 हिस्स्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बघा, आता त्यापैकी एक लहान हिस्सा असेल, एक मोठा हिस्सा असेल, मान्य करा, आम्हाला माहित नाही कोणता मोठा आहे कोणता लहान आहे, ते एक काम करतो मी, एका हिस्स्याला लक्ष दे बघा, बघा 74 चे 2 हिस्से करायचे आहेत ना, तर मी काय करतो सीधा सीधा बघा, तर पहिला जो हिस्सा ज्याला तुम्ही भाग असे म्हणता त्याला मी x म्हणतो, मान्य करा। जर पहिला भाग x झाला बाळा, तर दुसरा भाग काय घ्यायचं नाही, तर बघा पहिला भाग x, असा विचार कर की पहिला भाग जर 2 राहिला असता तर दुसरा भाग यामधून मायनस केला असता असणारी संख्याच राहिली असती ना, हे समजलं? तर जर पहिला भाग x आहे बाळा, तर दुसरा भाग तुमचा 74 - x समजायचा, ठीक आहे इथपर्यंत, म्हणजे दोन्ही भाग मिळाले।
आता शब्दशः लक्ष द्या बाळा. काय म्हणतो, विभाजित केल्या असता एक आपल्याला आता दोन भाग मिळाले आहेत. पहिला भाग x, दुसरा भाग 74 मायनस x. काय म्हणतोय, जेणेकरून एका भागाच्या पाचपट म्हणजे पहिला भाग, हा जो पहिला भाग आहे याच्या पाचपट असणे म्हणजे काय, तर गुणाकार 5 करणे हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणजे प्लस दुसऱ्या भागाच्या म्हणजे दुसऱ्या भागाच्या किती पट, 11 पट. म्हणजे 11 पट हे दोन्हीचे दोन्ही 445 ला काय आहेत म्हणतो, सॉरी 454 ला समान आहे. बस या इक्वेशनला सॉल्व्ह करायचं आहे. बाळांनो, हे दिलेले जे शब्द रचना असते त्याला तुम्ही गणितीय स्वरूप कसं देता हे अगर सपोज तुम्ही शिकलात, खतम, मिशन फतेह है. पहिला भाग म्हणजे काय, तर x गुणिला 5. दुसरा भाग म्हणजे काय, 74 मायनस x. आणि काय, हा 11 बरोबर 454. नाही समजलं? आता मला सांग, x गुणिला 5 5x प्लस, आता सांगा रे, हा 11 इकडे आहे ना, हा दोघांना पण गुणाकार होणार बरं बाळा. 11 गुणिला 74 करायचं तर कसं येतो रे, 11 चौक 44, 11 साती काय म्हणतात 77, 77. आणि 4 बाळा किती, तर 81. म्हणजे 8 1 4 मायनस आहे म्हणून मायनस 11x चा 11x इक्वल्स टू 454 बाळा. एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, भाऊ भाऊ सोबत खाऊ, यांना जवळ ठेवा. ठीक आहे, इक्वल्स टू 454. हा भाऊ तिकडे जाणार म्हणजे मायनस 814. आता बघा बाळा, यांना मायनस करा 8 कारण की 454 मधून जात नाही मोठी संख्या, मोठ्या संख्येतून करा. मग 454 किती उरला रे, 0. 11 मधून 5 गेले 6 आणि 8 मधून 5 गेला तर 3. म्हणजे इथं किती आलं, 360. आता मला सांग, 5x मधून 11x जातो का, नाही. अरे इथे बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं विसरलं होतो मी, है ना. आता बघा, 5x मधून 11x जातात का, नाही. तर 11x मधून 5x गेले किती रे बाळांनो, हा 11 मधून 5 गेले किती, गुड. म्हणजे -6 म्हणायचं, 6 नाही. कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असते. तर आता मायनस मायनस तर मेला ना, माहिती आहे ना इक्वल टूच्या साइन मध्ये काय असते. तर चला, त्यानंतर 6x बरोबर 360 आहे, तर x ला इथेच राहू देतो. 360 6 गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात. तर 6 किती जा बाळा, 6 6 जा 36 आणि तो टकल्या. तर तुमची पहिली व्हॅल्यू काय आली रे, 60. कुठे आहे पहिली व्हॅल्यू 60 ही, तुमचा उत्तर ए राहणार. क्या ये बात क्लियर हुई, क्या ये बात क्लियर हुई? इस चीज को अच्छे से समझ के लिख लीजिएगा. ऐसे सवाल नवोदय आजकल बहुत पूछ रहा है और बड़ा ऐसे बहुत बड़े सवाल देख के बहुत से बच्चे घबरा जाते हैं और इसको सॉल्व ही नहीं करते. इसमें एक चीज याद रखना कि पहले अगर सपोज 2 भागों में उसको डिस्ट्रीब्यूट किया है तर पहिल्या भागला x माना ना, तर दुसरा भाग त्याच्यापेक्षा कमीच राहणार आहे, कमीच राहणार आहे ना, है ना. तर त्या हिशोबाने त्याला मांडणी करायची, बस दुसरं काही नाही. याला व्यवस्थित पद्धतीने लिहून टाकाल बाळांनो. ओके, तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल के तरफ जाता हूं. बघा रे भगवंता, बहुत खतरनाक सवाल है ना. देखो, सर्व 2 अंक जे काही संख्या आहेत बळा त्यांची बेरीज भगवंता. सगळं अगर सपोज मी सांगेन तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 नंतर कोणती संख्या येतो, 10. हे काय झाली, थांब रे बड़ा आत्मा वाटते. देखो, सबसे 9 के बाद क्या आता, 10. हेच पहिली संख्या आहे ना बड़ा, 2 अंकी संख्या. म्हणजे 10 प्लस 11 प्लस 13 सॉरी 12 प्लस 13 भाई जिंदगी बर्बाद करेंगे कहां तक, मतलब आखिरी का कौन सा रहता है, ये 100. उसके पहले का मतलब 99. म्हणजे ही कुठली संख्या झाली बाळा, तुमची शेवटची संख्या. ओके, आणि ही कुठली संख्या झाली, तुमची पहिली संख्या. समजलं का, पहिली संख्या तुमची 10 झाली, शेवटची संख्या तुमची 99 झाली, बरोबर आहे. तर जर तुम्हाला आता सगळ्या संख्यांची बेरीज करायची आहे तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, शेवट बघा, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, शेवटची संख्या प्लस पहिली संख्या. ओके, इनटू करायचं कोणासोबत, तर शेवटची संख्या +1 करायचा. ठीक आहे, +1 मायनस पहिली संख्या, हे लक्षातच ठेवायचं. हा, ओके.
आणि डिवायडेड बाय काय करायचं 2. बस. आता शेवटची संख्या काय आहे बाळा 99. पहिली संख्या काय आहे 10. ओके. त्यानंतर शेवटची संख्या किती होती 99 प्लस 1 करायचं मायनस शेवटची संख्या पहिली संख्या काय तर 10. काही डाऊट इथपर्यंत. डिवायडेड बाय 2. ऍड 99 प्लस 10 किती तर 109 होतात. आता गुणाकार 99 प्लस 1 म्हणजे 100. 100 मधून 10 गेले बाळा किती तर 90 भागीला 2 करायचं आणि बघा बे कितीचा 90 तर 45 चा आणि 109 गुणीला 45 करायचं. सर 45 कसा आला जी बाळा 90 ला 2 ने भाग करणार आहे. 2 4 जा 8 होतो आणि 2 5 जा 10 होतो म्हणून आला. चला आता 109 ला बाळांनो 5 ने गुणाकार करणे. हा तर येणारच नाही कारण की शेवटी 0 आहे आणि आपल्याला 9 5 जा 45 शेवटी येणार आहे. ठीक आहे. आता 4 5 0 जा 0 आणि तो 4 5 1 जा 5. ठीक आहे. अरे 45 सोबत होतो सॉरी. त्याच्यानंतर 4 9 जा 36 और उसके बाद 3 जैसे के वैसे 4 1 जा 4 5 10 त्याच्यानंतर 9 न 4 तर 4905 तुमची कुठे आहे रे बाळा डी तुमचं उत्तर राहणार. समजलं. इथं लक्षात काय ठेवाल बेरीज करत असताना शेवटची संख्या प्लस पहिली संख्या गुणीला शेवटची संख्या प्लस 1 मायनस पहिली संख्या भागीला 2 हा करायचं. समजलं. या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी बिलकुल बारकाईने लिहून ठेवा रे. कुठे नाही कुठे बघा असंच प्रश्न येणार आहे. मी असातला भाग म्हणत नाहीये बघा. ठीक आहे. पण असे प्रश्न आले तर त्याचा यूज कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतोय की कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या फॉर्म्युलाचा यूज करून याच्यासोबत डील कराल. समझलं है ना. देखो बच्चा अगर सपोज आप हमारे साथ ऐसे ही पढ़ना चाहते हो जैसे हम लोग अभी पढ़ रहे हैं. ये तो अभी हमारा लाइव क्लास है 8 बजे के रोज हम लोग मिल रहे हैं लेकिन मॉर्निंग को हम लोग ऐसे ही बहुत एक एक चैप्टर वाइज प्रॉपरली एक शेड्यूल के साथ हम लोग पढ़ते हैं. तो आप हमारे चैनल का या फिर हमारे क्लास का नवोदय के रिगार्डिंग आप हिस्सा बनना चाहते हो तो 8275397522 पे कॉल करके पूछ सकते हो. और अगर किसी बच्चे ने अभी तक हमारा वीडियो देखा होगा और कोई नए पेरेंट्स या नए कोई बच्चा होगा तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा. ओके. तो नेक्स्ट एग्जाम्पल. तो देखो बच्चा नेक्स्ट सवाल की तरफ जाते हैं. जाने से पहले बस देख लीजिए अपने क्लास के कुछ बच्चे आज आए हैं और अपने साथ ऐसे ही थोड़ा सा डिस्कस भी कर रहे हैं और करते करते मैंने सोचा कि चलो बच्चा आप ही के साथ ये लाइव क्लास आज डिस्कस करते करके तो उसी सिलसिले में आप सभी लोग इनको हाय भी बोल सकते हो और आप भी हाय बोल सकते हो. हाय बढ़िया. आपका नाम बता दीजिए. काव्य. क्या नाम है आपका नाम. काव्य ओम प्रकाश बुते. और आपका तोशीत प्रशांत मंडे. ओके ओके ओके. तो आपको ये चैनल कैसा लग रहा है अपना बताइए. बहुत अच्छा. अच्छा लग रहा है. तो आप दूसरों को क्या सलाह देना चाहोगे कि भाई कीप गोइंग बाय राज. अरे कीप गोइंग बाय राज नहीं बड़ा एक्स आर्मी एकेडमी है अपना. ओके. एक्स हाँ आर्मी हाँ एकेडमी में हाँ. चैनल पे जाके सब्सक्राइब करके वीडियो को लाइक करो. अरे वाह शुक्रिया शुक्रिया. थैंक यू सो मच. ठीक है बच्चा. तो गुड बहुत बढ़िया. तो देखो बच्चा ये साथ में पढ़ना चाहते हैं अपने तो ठीक है भाई पढ़ लेते. तर बघा काय म्हणतोय प्रश्न तर दोन संख्यांची बेरीज म्हणते का किती 25 असेल म्हणते आणि त्यांचा गुणाकार 144 असेल तर त्यांच्या मधील अंतर सांगा म्हणते. अशा वेळेस टेन्शन नाही घ्यायचं बाळांनो. दोन संख्या म्हणतोय ना जेव्हा तो दोन संख्या म्हणतोय आणि त्यांची बेरीज 25 असेल तर एक संख्या कोणती तरी मोठी असेल आणि दुसरी संख्या कोणती तरी लहान असेल. इतका पक्का मान्य कराल. ठीक आहे. तर एक संख्या मोठी असेल असं समजतो आपण पहिली संख्या मोठी आहे असं विचार करूया. ठीक आहे. जर पहिली संख्या मोठी दुसरी संख्या लहान तर यांच्या दोघांची बेरीज मी म्हणत आहे का दोन संख्यांची बेरीज किती आहे तर 25 आहे. मी म्हणत नाहीये बडा प्रश्न म्हणत आहे. आणि त्यांचा गुणाकार म्हणजे यांचाच गुणाकार ए गुणीला बी हा किती आहे 144 आहे. तर बाळांनो यांच्या मधील अंतर विचारलाय. अंतर म्हणजे काय तर फरक. फरक म्हणजे काय डिफरन्स. तर यामध्ये एक फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला तर ए मायनस बी हा फॉर्म्युला बिलकुल पाठच ठेवा. ठीक आहे. नाही तर खूप टाइमपास होतो बरं. हा ए मायनस बी चा होल स्क्वेअर ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस 4ab हा लक्षात ठेवायचं. बघा हा वजाबाकी आहे की नाही आहे म्हणजे फरक.
वजाबाकी आहे की नाही, फरक. तर याला तसंच राहू देऊया, a मायनस बी चा होल स्क्वेअर. आणि a प्लस बी म्हणजे किती आहे आपल्याकडे, 25. तर त्याचा स्क्वेअर करूया. आता a गुणीला b म्हणजे किती आहे, 144. आता हा खूप कठीण वाटतोय का रे आपल्याला. आता बघा याला फक्त सोडवणे आहे, खतम काम, एकच नंबर. आता 25च्या स्क्वेअरची ट्रिक सांगितलं होतं मी. ज्या कुठल्या संख्येच्या शेवटी 5 आहे त्याचं ट्रिक काय लक्षात ठेवायचं, स्क्वेअर करायचं. 5चा डायरेक्ट स्क्वेअर करा, किती, 25. आणि 2च्या समोर काय असते बाळा, 3. 2 तिरी किती बाळा, 6. म्हणजे 6 से 25. तुम्हाला पाठही असते बाळा, तसं काही नाही, पण त्याची ट्रिक पण सांगितली मी. मायनस. आता मायनस 144 ला 4 ने गुणाकार करा. 4 4 जा 16, 4 4 जा 16 प्लस 1 17, 4 प्लस 1 5, मतलब 5 7 जा 6, 5 7 जा 6 नहीं, 5 7 6. ठीक है, अब 625 को 576 के साथ क्या करता मैं, माइनस करता. अब मुझे एक बात बताओ, 15 से 6 गया कितना, तो 9. फिर बचा 15 से 8 गया, सॉरी 12 से 8, ये 12 से 8 गया बड़ा 4. ठीक है, तो ये बचा आपके पास 49. तर बघ a मायनस बी चा स्क्वेअर, आणि तुम्हाला आपण अभ्यास केलाय, तुम्हाला माहित आहे स्क्वेअर जेव्हा बाळा तिकडे जातो तर काय होतं रे, वर्गमुळामध्ये जाते. आणि हा चिंट्याचा बापू, हा बापू, तर चिंट्या कोण राहील 49च्या, कोणाचा स्क्वेअर आहे 49. रे इसको कल क्लास में देखेंगे रे इसको. आज इसके साथ न्याय नहीं करते हम लोग, कल इसके साथ इंसाफ जरूर करेंगे. ठीक है, तो भाई 49 मतलब क्या, तो ये 7 होता है. ठीक है, तो a मायनस बी इक्वल्स टू आपकी व्हॅल्यू कितनी आ गई, 7. भाई फरकच विचारलं होतं ना, तर दोघांचा फरक मिळाला आम्हाला. उत्तर तुमचं 7. क्या ये बात क्लियर हुई. तो चलो बच्चा नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाएंगे. देखो बघा तसाच प्रश्न आहे या भगवंता. तर काय बाळा, बघ दोन संख्यांची बेरीज 16 असेल म्हणते. आता भाई दोन संख्या असतील तर एक कोणता तरी मोठा असेल आणि एक कोणता तरी लहान असेल. दोन संख्या यांची बेरीज म्हणजे a प्लस बी झालं, किती आहे म्हणते 16. आणि त्यांच्यामधील फरक, आता फरक दिलं, मग अशी गुणाकार दिलं होतं, त्यांच्यामधील फरक म्हणजे a मायनस बी किती आहे म्हणते रे भाऊ, 2 आहे म्हणते. मी म्हणतो का नाही, तर 2 फरक 2 आहे म्हणते. तर त्यांचा गुणाकार किती राहील जी, असा प्रश्न आहे. तर अशा वेळेस टेन्शन नाही घ्यायचा, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. बिल्कुल चुटकीभर सिंदूर वाला फॉर्म्युला है. तो देखो बच्चा, अब क्या करना, इसका एक फॉर्म्युला याद रखना, a इंटू बी. जेव्हा केव्हा त्याच दोन संख्यांचा गुणाकार म्हणते ना, काढून दाखवा, तेव्हा काय लक्षात ठेवायचं, तर पाय जे काही तुमची बेरीज आहे, बेरीज, ठीक आहे, बेरीज प्लस जे काही तुमचा फरक आहे ते डिवाइडेड बाय, अरे थाम दिमाग खराब है, जगह बहुत छोटी हो गई, तो मोटू करते थोड़ा सा. ठीक है, अब देखो इसको थोड़ा सा ऐता गलता मैं मत पैकी. ठीक है, अब बेरीज प्लस फरक आणि त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज मायनस फरक. ठीक आहे, आणि भागाकार भाऊ मात्र 4. का करायचा 4. थांब ना, पहिले सांगत आहो ना, तू का ऐकच नाही. तुला माहित होता का हा फॉर्म्युला याच्या आधी, 2 कसा का म्हणलास तू मग, चिमण्या. चल ध्यान दे. अब मैं क्या बोल रहा हूं, ध्यान दे. बेरीज किती आहे बाळा, 16 लिहा. फरक किती आहे, 2 लिहा. त्याच्यानंतर बेरीज किती आहे 16 मायनस फरक किती आहे 2 भागीला जी 4. आता 16 आणि 2 किती होतात भाऊ, 18. 16 मधून 2 गेले भाऊ, किती 14. आणि भागीला किती भाऊ 4. तर 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 7 जा 14. तर 9 7 63 तुमचं काय राहणार, उतारा नहीं उत्तर. हाँ का मराठी शुरू है, उतारा. चल समझ में आया क्या, ठीक है ना. हाँ हाँ चलो देखो देखो नेक्स्ट एग्जांपल, लास्ट एग्जांपल खत्म कर रहे फिर. सन्न पिकअप दन्न एवरेज में 2 संख्या सांगा ज्यांची बेरीज 28. अरे या भगवान, म्हणजे सीधी गोष्ट आहे, ए मोठे असेल आणि बी लहान असेल. ज्यांची बेरीज म्हणते तर ए प्लस बी किती असेल 28 असेल. आणि फरक का म्हणते, ए मायनस बी किती आहे म्हणते 4 आहे म्हणते. 2 संख्या सांगा ज्यांची बेरीज, आता फक्त 2 संख्या सांगा म्हणते, ना गुणाकार विचारे ना भागाकार विचारे ना काय विचारताय, त्या 2 संख्या सांगा म्हणते. तर बाळा याचे पण 2 स्टेप सांगतो. याच्या वेळेस का करायचा, डायरेक्ट खटाक
प्लस कर तर हा काय होणार प्लस मायनस मेला ए ने ए 2a आणि 28 न 4 होतात बाळा किती 32 आणि हा इकडे आणि हा 32 न 2 तिकडे पराला तर भाऊ ए ची व्हॅल्यू किती 16 कुठे आहे रे 16 हा तुमचा उत्तर खाता हा ठीक आहे रुक ना हे तो पहिलीच मेथड हुई बया आता मी का म्हणतो पायगा कधी कधी पर्यायत नाही का गा हे ए ची व्हॅल्यू 16 हे 16 2 ठिकाणी राहते कोणत्या ठिकाणी राहते 2 ठिकाणी तर मग दुसरी पण व्हॅल्यू काढावं लागेल ना बरोबर आहे तर आपल्याला बेरीज माहिती आहे ना का काय ए प्लस बी इक्वल्स टू 28 त्याच्यामध्ये हा ए ची व्हॅल्यू पुट कर 16 प्लस बी इक्वल्स टू 28 देअर फॉर बी इक्वल्स टू काय 28 मायनस 16 म्हणजे किती तर 12 समजला ही झाली बाळा फर्स्ट मेथड आता मी तुम्हाला सांगतो खतरनाक मेथड सेकंड मेथड आता सेकंड मेथड काय असते बाळा पाय कधी पण मोठी संख्या काढायसाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काय तर जे तुम्हाला बेरीज दिलाय ते प्लस जे तुम्हाला फरक दिलाय ते भागीला भाऊ 2 करणे चल बेरीज किती आहे सांग रप्पाक से सांग 28 फरक किती आहे फटाक से 4 भागीला 2 भाऊ 28 ने 4 किती होतं 32 भागीला 2 झालं राहू दे नको सांगूस 16 समजलं का मोठी संख्या भेटली 16 तर मग सर लहान संख्या काढायच्या वेळेस का करायचं जी भैया मायनस कर डायरेक्ट उत्तर भेटते रप्पाक से सेकंड मेथड म्हणजे छोटी संख्या तर बेरीज तोच पण मायनस करायचं कुणासोबत फरक्यासोबत आणि डिवायडेड बाय 2 बेरीज किती आहे 28 मायनस 4 भागीला 2 हा 24 भागीला 2 म्हणजे 12 समजा क्या यार चलो गुड तो बाड़ा 12 आणि 16 है तुमचे दोन संख्या है आई होप आपको ये चीज समझ में आ रही होगी मैं फिर से दोहराना चाहूंगा कोई भी नए बच्चे या नए पेरेंट अगर सपोज यहाँ तक आप लोगों ने वीडियो देखा होगा अगर सपोज हमें पसंद कर रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर लीजिएगा मेरी नहीं लेकिन इन बच्चों की जरूर सुन लीजिएगा बाकी कुछ नहीं बच्चा तो मिलेंगे नेक्स्ट वीडियो में तब तक के लिए खुश रहिएगा ख्याल रखिएगा थैंक यू सो मच टाटा बाय बाय